रणजित कासलेनंतर आता बीडच्या सायबर विभागातल्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। आता हा अधिकारी नेमका कोण आहे, त्यानं असं काय केलं की त्याचीही खाकी वर्दी कायमची गेली आहे, ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। बीड पोलीस अधीक्षक असो, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी असो, बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे असो, वाल्मिक कराड असो, या सर्वांवर आरोप केल्याप्रकरणी बीडच्या सायबर विभागातल्या पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला खाकी वर्दी आधीच कायमची गमवावी लागली आणि आता त्याच सायबर विभागातल्या पोलीस निरीक्षकालाही सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। सुनील नागरगोजे असं बडतर्फ केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे। आता सुनील नागरगोजेंना बडतर्फ का करण्यात आलंय, तर नागरगोजे हे सध्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते। बीड मधल्या सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना याच नागरगोजेंनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना शिवीगाळ केली होती। याशिवाय बीड इथे नियुक्त असताना एका कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकी सुद्धा दिली होती। शिवाय सातत्यानं बराच काळ ते पोस्टिंग नंतरही कर्तव्यावर म्हणजे ऑन ड्युटी येत नव्हते। त्यामुळे त्यांच्या गैरवर्तणुकीचा अहवाल नंदकुमार ठाकूर यांनी वरिष्ठांना पाठवला होता आणि याविषयी तत्कालीन पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ करणं, कर्मचाऱ्यांना धमकावणं, यावरून पोलीस महासंचालक कार्यालयानं सुनावणी घेतली आणि त्यानंतर सुनील नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला। LCB म्हणजे लोकल क्राईम ब्रांच मध्ये पोस्टिंगसाठी खरं तर नागरगोजे हट्टी होते आणि याच नागरगोजेंना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेत पोस्ट हवी होती। त्यासाठी त्यांनी नेत्यांमार्फत दबावही आणला होता, परंतु तरी सुद्धा पोस्टिंग मिळाली नाही, म्हणून नागरगोजे यांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक ठाकूर यांना शिवीगाळ केली होती। याशिवाय नागरगोजे यांची कारकीर्द सुद्धा वादग्रस्त राहिली आहे। त्यांच्यावर याआधी सुद्धा शिस्तभंगासंदर्भात आरोप झाले होते। अखेर त्यांच्या एकूण गैरवर्तणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आता त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला। तरी रणजित कासलेनंतर नागरगोजेच्या रूपानं बीड जिल्ह्यातल्या सायबर विभागातल्या 2 अधिकाऱ्यांना खाकी वर्दी कायमची गमवावी लागली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीसोबतच पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा सवाल उपस्थित होत आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।